सेक्शन 23. कायदे बदलले 3. BSA बदलला, BNS बदलला, BNSS बदलला, 23 सगळ्यांचं नाव. पण कायद्यातल्या प्रोव्हिजन बदलल्या का? सेम कायदा आहे. प्रोसिजरल लॉ बदलला का? सेम आहे. पनिशमेंट येस थोडीशी बदलली, पण तुमच्या आयपीसी मध्ये सुमारे 150-155 सेक्शन्स असे आहेत, त्याची व्याख्या आणि पनिशमेंट सेम आहे. 511 होते ते एकदम 354 करून टाकले ते. म्हणजे एका कलमामध्ये चीटिंग आहे. फॉर एक्झाम्पल 318 केलं, 318 ABCD करून टाकलं, 1 2 3 4 करून टाकलं, शॉर्ट केलं, म्हणजे सगळे ते एकत्र केली. तर गुड क्वेश्चन. आणि नवीन जो चेंज होतो ना, ते आता बाय हार्ट व्हायला वेळ लागेल. 302 होता, लगेच 103 ला यायचं जरा अडचणीचं पडतं. अरे 103 तर भलताच होता आधी. अमेंडमेंटच्या संबंधातले होते ते सेक्शन 107 पासून 107 च्या आधीचे. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कधीतरी हे आपल्याला ग्रास्प करायला पाहिजे, कारण जुने कायदे जे आहेत आयपीसी, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे 1 जुलै 2024 ला रिपील झाले, म्हणजे नष्ट केले गेले. आता ते वापरायचे नाही. त्या कायद्याखाली पूर्वीच्या घटना घडल्या असतील त्यांना ते कलम लावून पोलीस पाठवतील, पण शेवटी चालताना BNSS फॉलो केला जाईल. म्हणजे जेवढ्या लवकर तो CRPC इथून काढून टाकता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे, कारण तो आपल्या देशाचा कायदा राहिलेलाच नाही 1/7/2024 पासून. मग तुम्ही आता नवीन हा कायदा आत्मसात केला पाहिजे. तुम्ही हा नवीन कायदा आत्मसात केला पाहिजे. मी स्टेटमेंट वरती सांगत होतो तुम्हाला. आता मित्रांनो, जजमेंटच्या संबंधाने सांगत असताना ज्युनियर वकिलांना माझं असं अपील आहे की रोज एक जजमेंट वाचा. कधी वाचायचं तुमचं तुम्ही ठरवा. तुम्ही संध्याकाळी जर बसत असाल तुम्ही वाचू शकत नाही, पण तुम्ही तेवढे वाईट दिसत नाही मला. थँक्यू त्यामुळे तुम्ही वाचू शकता. कारण तुम्हाला सांगतो, आदेश दादा, DNA चा विषय होता. पोक्सो कायद्यामध्ये आपल्या प्रत्येक केसमध्ये आरोपीचं मालिकेचं DNA सॅम्पल घेतलं जातं. पोलिसांनी ठरवलेलं आहे की पोक्सो खाली सापडलेला सुटता कामा नये. आणि I too agree with them. आपल्या देशातल्या बालकांवर अत्याचार होतील आणि मी डिफेन्स लॉयर आहे, मी फार केस चालवतो. झूट आहे. ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगाराला सोडवणे हे आपलं काम नाहीये. आपलं काम आहे कोर्टापुढे केसची मांडणी चांगली कर, त्यांच्या ऍडज्युडिकेशन ऑफ जस्टिसला मदत कर. आपलं काम लिमिटेड आहे. आपण बचावाचे वकील आहोत. एक इथे सरकारी वकील आहे, त्यांचं काम आहे टू हेल्प दी कोर्ट फॉर ऍडज्युडिकेशन ऑफ जस्टिस. बरोबर ना? त्यांचं काम शिक्षा घेणे नाहीये. काही सरकारी वकील हुशारत्या मारायचे ठाण्याला की मी 10 फाशी घेतल्या आणि 100 जन्मठेप घेतल्या. उपयोग काय? आज शेजारचा माणूस तुझ्याशी बोलत नाही, तुझ्याशी बार मध्ये बसायला कोणी तयार नाही. उपयोग काय त्या 100 कन्व्हिक्शनचा? तेव्हा आपण ट्रान्सपरंट राहायला पाहिजे. सरकारी वकील सुद्धा आपला मित्र असायला पाहिजे लिमिटेड पर्पजेससाठी. आपल्याला कोर्टाची काय अपेक्षा असते डिफेन्स वकिलाकडून हे माहिती असलं पाहिजे. यू मस्ट नो द जज. यू मस्ट नो द जज. सरकारी वकील कोण आहे हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण सरकारी वकील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. क्रिटिसाइज करत नाही दादा मी, पण काही सरकारी वकिलांना हौस असते की चार्जशीट मध्ये 21 आहेत ना साक्षीदार, सगळे घेणार. चालली केस 1.5 वर्ष हरकत नाही. काही सरकारी वकील हुशार आहेत, चाणाक्ष आहेत, त्यांना ऍडमिसिबल एव्हिडन्स काय अडायचं आहे याचं भान आहे. त्यांनी जजमेंट वाचलेले आहेत. ते ठराविक साक्षीदार घेतात आणि प्रत्येक साक्षीदार दुसऱ्या साक्षीदाराशी साखळी जोडतोय की नाही याची काळजी घेतात. काय जे तिसरा गट आहे त्यांना सुटली काय आणि कन्व्हिक्शन झालं काय, संत तुकाराम आहेत ते, त्यांना दुःख नाही आणि सुख नाही.
आपल्याला सरकारी वकील कोण आहे हे माहिती असलं पाहिजे. सो नो द जज. जजची आपल्याकडून काय अपेक्षा आहे, आपण डिफेन्स मांडतो तेव्हा. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतो फौजदारी केस चालवण्यामधलं, पहिला जो साक्षीदार आहे, तुम्ही चालवता फौजदारी, पहिला साक्षीदार जो आहे तो नॉर्मली फिर्यादी असतो. आपल्याकडे जो क्रम लावला जातो तो फिर्यादी आधी घेतात, मग एखादा पंच घेतात, मग 2 आय विटनेस घेतात, मग मेडिकल ऑफिसर घेतात, मग 1-2 पंच घेतात आणि मग आयोग येतात. हे क्रिमिनल ट्रायल बिफोर मॅजिस्ट्रेटचं सूत्र आहे. आता सेशन कोर्टामध्ये फार वेगळं असतं. पोक्सो मध्ये तो तुम्हाला सांगतो विक्टिम, एक पंच, मेडिकल ऑफिसर, आयोग, संपले. 4च साक्षीदार, फार तर फार 5वा. तेव्हा आपल्याला काय टार्गेट अचीव करायचं, ह्या साहेबांना काय लागतं हे आपण त्या साहेबांना दिलं पाहिजे. ते न्याय करायला बसलेत ना, ते न्याय करायला बसले तर तुम्ही त्यांना न्याय करण्यासाठी मटेरियल आणून दिलं पाहिजे. आणि द ओनली वे इज टू हॅव अ बेटर नॉलेज ऑफ लॉ, बेटर नॉलेज ऑफ प्रोसिजरल प्रोव्हिजन्स आणि तुमचं आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. सप्टेंबर गेला, नोव्हेंबर